शालोम सर्वांना. आज 3 एप्रिल उत्तम शुक्रवार आहे. मानवी इतिहासातील हा सर्वात गंभीर पण उत्तम दिवस आहे, कारण आजच्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या पापासाठी कलवारीच्या वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले. आजच्या दिवसासाठी हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचे वचन आहे. 1 योहान याचा 3 अध्याय 16 वचन. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला. यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. आजच्या दिवशी येशूला वधस्तंभावरती खेळले. वधस्तंभावर असताना मरणापूर्वी त्याने 7 अत्यंत महत्त्वाचे वाक्य उच्चारले, जे आजही आपल्यासाठी प्रार्थनेचा आधार आहेत. 1. क्षमेची वाणी. लूक 23 अध्याय 34 वचन. बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. 2. तारणाची वाणी. येशूने त्यांना म्हटले, मी तुला खचित सांगतो की आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील. 3. नात्याची वाणी. बाई, हा तुझा मुलगा आहे. पुन्हा तो शिष्याकडे पाहून म्हणाला, ती तुझी आई आहे. योहान 19:26-27. 4. विरहाची वाणी. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. 5. मानवताची वाणी. मला तहान लागली आहे. 6. विजयाची वाणी. पूर्ण झाले आहे. 7. समर्पणाची वाणी. हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आमेन.